आजकालच्या सासवा जर म्हणताना खूपच वेगळ्या. पूर्वी जे आम्ही केलं, सासूंचं ऐकलं, त्या सासूंच्या पुढे पुढे केलं, त्या सासू घाबरून आम्ही, कारण हाऊस वाईफ होतो आणि आजकालच्या मुली हाऊस वाईफ नाहीये, त्यांना दोन्ही येतं. त्यामुळे आम्हाला पण त्यांची ऍडजस्टमेंट तुम्ही पण करा, आम्ही पण करतो. आम्ही पुढे 2 हात पुढे होतो, आम्ही सगळं काम करू, पण तुम्ही प्रेमाने राहा, आम्हाला कधी मॅनेज म्हणून कधी पाणी द्या, ते पण आमची अपेक्षा असते ना. आम्ही नुसतं कामच करायचं, काम तर आम्ही 100% करू. तुमचे पैसे कमवतात तुम्ही बाई ठेवा, आम्हाला हरकत नाही. दिवसभर आम्ही ठेवा, आम्ही पण आनंदात राहू. मुलांनाही सांभाळायला बाई ठेवा, आम्ही त्यांच्या मागे फिरू, आम्हाला हरकत. कारण आमच्या वयात आम्हाला हे होणार नाही. आम्ही आता थकलेलो आहे, गुडघे दुखतो, आणि दुसरं तुम्हाला पण आम्ही ऍडजस्ट करू. आम्ही त्रास द्यायचा विषयच नाही ना. आता एकुलती एक मुलं, एकुलती आम्ही त्रास कशाला देऊ? आम्हाला घर टिकवायचंय ना, आणि आम्हाला सुना पाहिजेत. सुनांना आम्ही नकोय, पण आम्हाला कसं वाटतं कधी कधी मुलींना वाटतं की नाही आम्ही वेगळं निघू, पण आम्हाला कसं वाटतं तुम्ही कधी आमच्याकडे राहाल, आम्हाला पण घरात, म्हणजे आम्ही एकटं राहू नाही शकत. आणि आमचं म्हणणं काही नाही, आम्ही कामात तुम्ही करू पण नका, आम्ही पूर्ण तुम्हाला ताट पण हातात देऊ, पण प्रेमात जसं तुम्ही आईला मानता तसं आम्हाला त्या दोघी माना, बस आमची एवढी अपेक्षा. आम्ही पूर्ण करू त्यांचं पूर्ण, तुमची इच्छा जे त्यांच्या माहेरीने एवढं वेळ आम्ही पूर्ण करणार. तुम्ही काय म्हणाल हे घ्यायचं, चला तुम्ही फक्त म्हणा, आम्हाला फक्त मनापासून आम्हाला. आणि मुलींना